इचलकरंजीतील यंत्रमाग कारखान्यात दिवाणजी म्हणून काम करणारे शेखर महंत शेट्टी यांचा कामावर जात असताना 13 जानेवारी 2017 रोजी अपघाती मृत्यू झाला होता. मात्र न्यायालयानं आदेश देऊनही न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून अपघातग्रस्तांच्या वारसाला नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर न्यायालयानं इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातील जंगम साहित्य जप्तीचे आदेश दिले. 18 फेब्रुवारी 2026 रोजी ही कारवाई सुरू असताना सायंकाळी उशिरा कंपनीनं महंत शेट्टी यांची नुकसान भरपाई न्यायालयात जमा केल्यानं महंत शेट्टी यांच्या वारसांना न्याय मिळाला. इचलकरंजी इथल्या भोनेमाळ परिसरात शेखर महंत शेट्टी आणि त्यांची पत्नी महादेवी हे राहत होते. शेखर महंत शेट्टी हे एका यंत्रमाग कारखान्यात दिवाणजी म्हणून काम करत होते. कामावर जात असताना 13 जानेवारी 2017 रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. यानंतर त्यांची पत्नी महादेवी यांनी पतीच्या अपघाती मृत्यूप्रकरणी टँकर मालक आणि न्यू इंडिया कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र इन्शुरन्स कंपनीचे वकील ॲडव्होकेट दंडगे यांनी कामकाज चालवण्यात टाळाटाळ केली. त्यामुळे न्यायालयानं कंपनीचे वकील देखील बदलले. यानंतर सन 2024मध्ये इचलकरंजी न्यायालयातील जिल्हा सत्र न्यायाधीश M.A. भोसले यांनी अपघातग्रस्त महंत शेट्टी यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेरीस मयत शेखर महंत शेट्टी यांची पत्नी महादेवी यांनी न्यायालयात नुकसान भरपाई मिळण्यासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या जंगम मालमत्तेच्या जप्तीची मागणी केली. 9 सप्टेंबर 2025 रोजी इचलकरंजी इथल्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या जंगम मालमत्तेची जप्ती करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश M.A. भोसले यांनी दिलेत. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार 18 फेब्रुवारी 2026 रोजी इचलकरंजी इथल्या न्यू इंडिया कंपनीच्या कार्यालयातील जंगम मालमत्तेची जप्ती सुरू केली. अखेर सायंकाळी उशिरा इन्शुरन्स कंपनीचे व्यवसाय प्रबंधक R.V. खाडीलकर यांनी महंत शेट्टी यांची नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात जमा केली. माझे पती 13 जानेवारी 17 साली वारले म्हणून मोटरसायकलवरून जात असताना पाण्याचा टँकर धडकल्यानं ते तिथेच मयत झाले. त्याच्या नुकसान भरपाईसाठी मी कोर्टात केस दाखल केली. माझा 17 साल ते 22 सालापर्यंत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे दंडगे वकील माझे विरोध पार्टीचे दंडगे वकील माझी केस बघत होते. तरी पण त्यांनी केससाठी सहकार्य न करता टाळाटाळ करू लागली. म्हणून इन्शुरन्स कंपनीनंच दुसरे वकील नेमले. त्या मॅडम होत्या. मग न्यायाधीश भोसले यांनी माझी सगळी परिस्थिती बघून त्यांनी मला न्याय देऊन माझी केस निकालात काढली. तरी पण न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी माझी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करू लागली. म्हणून न्यायाधीश भोसले यांनी कंपनीवर जप्तीचा वॉरंट आणला. मी बिलीप क्लार्क वगैरे सगळी जाऊन इन्शुरन्स कंपनीवर जप्ती आणली. मग त्यांनी 12 वाजता जप्ती सुरू केली. ती 5:30 पर्यंत जप्ती होती. मग न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने विचार केला. मग माझे नुकसान भरपाईचं पेमेंट भरला. असं माझ्यावर जी परिस्थिती आली तसं इन्शुरन्स कंपनीवर इतर कुटुंबावर अशी परिस्थिती आणू नये. त्यांची काय नुकसान भरपाई असेल ती त्यांना लवकरात लवकर मिळू दे. आणि हे सगळं काम माझं CB कोरे यांनी बघितलं. आणि अगदी देवासारखे न्यायाधीश भोसले यांनी मला लवकर निकाल देऊन माझी नुकसान भरपाई दिली. याच्याबद्दल अंतःकरणापासून माझा त्यांना नमस्कार. या खटल्यात अपघातग्रस्ताच्या वतीनं ॲडव्होकेट CB कोरे यांनी काम पाहिलं. त्यांच्यामुळे न्याय मिळाल्याची भावना महादेवी महंत शेट्टी यांनी व्यक्त केली.